महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। डोलवी परिसरात 33,000 किमतीचा गांजा जप्त। वडखळ पोलिसांची धडक कारवाई। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत डोलवी परिसरात अंमली पदार्थाच्या अवैध व्यापारावर वडखळ पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजासह एका आरोपीला अटक केली आहे। या धडक मोहिमेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या तत्पर कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे। 2 मे 2026 रोजी रात्री 10:20 सुमारास JSW गोवा गेट समोरील हायवे लगत असलेल्या चिकन दुकानाच्या परिसरात पोलिसांनी सापळा रचला होता। या कारवाई दरम्यान संशयित आरोपी राजा जुमराती मिया अली वय वर्ष 30 सध्या राहणार डोलवी गोवा गेट समोरील चाळीत तालुका पेण रायगड, मूळ राहणार बसंतपूर तालुका चैनपूर जिल्हा मुझफ्फरपूर राज्य बिहार याला गांजा विक्रीसाठी येत असताना रंगेहात पकडण्यात आले। त्याच्याकडून सुमारे 33,300 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 47/2026 अन्वये NDPCS ॲक्ट 1985च्या कलम 8 क व 20 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारदार म्हणून पोलीस कर्मचारी कुंडलिक मधुकर बांगर यांनी फिर्याद दिली आहे। पोलीस उपअधीक्षक जालिंदर नारकुल यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश ढेणे, प्रशांत देसाई, रुपेश कोंडे तसेच पोलीस शिपाई आकाश कुथे, रामनाथ ठाकूर व बांगर यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली। दरम्यान पेण तालुक्यात अंमली पदार्थाच्या विळख्यात वाढ होण्याची चर्चा असतानाच पोलिसांनी वेळेवर कारवाई करत यावर आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे। या गुन्ह्याचा पुढील पोलीस तपास उपनिरीक्षक विजय म्हात्रे हे करत आहेत। महाराष्ट्र सुपरफास्ट टीम